दिले तुला 7 दिवस. थँक्यू मॅडम. पण विजय, आता मी तुला शेवटचं सांगते, ह्या 7 दिवसांमध्ये जर तू मला डेफिनेट लीड देऊ शकला नाहीस ना, तर तुला न सांगता ह्या केसचा चार्ज मी दुसऱ्या ऑफिसरकडे देईन. मॅडम सर, वायरलेस वरती मेसेज आला होता. धनलक्ष्मी अपार्टमेंट, जिथे आपण रेड टाकली तिथे एक डेड बॉडी सापडली. पाचवी डेड बॉडी आहे. जमदाडे, देवाकडे प्रार्थना करतेस का ती मुलगी 3 असावी म्हणून? कोण ती सर? तीच ती जी तुला आत्ता तिथे नकोय. सर पण नियतीच्या पुढे कोणाचं काय चालतं? येस सर. सीसीटीव्ही चालू आहे? नाही. एक दिवस गोव्यात येणार आहे. चला रे. सर, ही तीच मुलगी आहे. हे घे. आज कोर्टाच्या इथे मला चारू भेटली होती. मला माहिती आहे तुझं माझ्याबद्दल काय मत, पण आता मी महत्वाची नाही. तू कधीच महत्वाची नव्हती. ओके, मी इथे अभयविषयी बोलायला आलो. मला माहिती आहे की तो आत्तापर्यंत तुझ्याशी खोटं बोलत आला, एकदा नाही अनेकदा, आणि ते चुकीचंच आहे अगदी पूर्णपणे. याही वेळी पुण्याला जातोय असं सांगून तो कळंबोलीला जुगार खेळायला गेला, तेही चुकीचं होतं. पण श्रद्धा त्यांनी तसं का केलं, रादर त्याला तसं का करावं लागलं ते प्लीज समजून घे. अभयने त्या ठाकूरकडनं 15 लाख रुपये घेतले होते आणि ते वसूल करण्यासाठी ठाकूरने तुमच्या घरी गुंड पाठवले. ते पैसे परत करण्यासाठी अभयची ओढाताण सुरू होती आणि शेवटी मला त्याला मदत करावी लागली. हे जे 15 लाख रुपये तू उभे केलेस ठाकूरला देण्यासाठी, त्याचा आणि चारूचा काही संबंध नाहीये ना? नाही. मी त्याला ते पैसे एका माणसाकडनं मिळवून दिले होते. म्हणजे आता त्या माणसाला पैसे द्यायला लागणार? म्हणजे एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा? दुर्दैव म्हणायचं अजून काय. हे बघ, अभयच्या बाबतीत हे बरीच वर्ष घडतंय आणि खरं सांगू का, त्याला या चक्रातनं सुटायचंय. तो खूप कंटाळला आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला, त्या क्लबमध्ये जाऊन जुगार खेळायचा, शेवटचा. आणि श्रद्धा, तुला माहितीये तो जिंकला सुद्धा. तो 15 लाख रुपये जिंकायला गेला होता आणि 32 लाख रुपये जिंकून आला. श्रद्धा, त्यांनी 15 लाखाचं कर्ज पूर्ण फेडून टाकलंय आणि आता माझ्या माहितीनुसार त्याच्या डोक्यावरती कुठलंच कर्ज नाही. पण त्यांनी ही सगळी धडपड केली ना ती फक्त तुम्हा दोघींसाठी. त्याचं तुम्हा दोघींवरती खूप प्रेम आहे श्रद्धा, मनापासून. आणि खरं सांगू, त्याला तुम्हाला ती सगळी सुख द्यायची होती जी आत्तापर्यंत तो तुम्हाला देऊ शकला नाही. त्यामुळे श्रद्धा, प्लीज त्याच्या हेतूवरती शंका घेऊ नकोस. त्यांनी हे सगळं केलंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्या घरासाठी केलंय. सावनी अडकलीस ना त्यात.
थँक्यू. माझ्या नवऱ्याचा हेतू चांगला आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, हे सगळं मला त्याच्या मैत्रिणीकडून कळतंय. इथेच मी आणि माझं नातं हरलंय. एक तिराईत बाई म्हणजे माझ्यासाठी तरी माझ्याच नवऱ्याबद्दल मला अशा काही गोष्टी सांगते ज्या मला माहितीच नसतात. हे खूप इन्सल्टिंग आहे अभय. म्हणजे आपल्या घरासाठी, घर सावरण्यासाठी तू काही गोष्टी करतोयस, काही धावपळ करतोयस, हे सगळं मान्य आहे मला. पण मग हे सगळं तू मला का नाही सांगितलंस? मी तुझ्यावर अविश्वास दाखवते म्हणून ओरडत होतास ना माझ्यावर. तू तरी कुठे विश्वास दाखवलास माझ्यावर? मी समजून घेईन असं का नाही वाटलं तुला? मला वाटत होतं मी आई म्हणून कमी पडले, कारण साऊने मला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या. पण आज असं कळतंय की बायको म्हणून तर मी फारच वाईट आहे. बघ, जमलं तर या पुढे पुन्हा विश्वास दाखव माझ्यावर. नमस्कार ताई. तुम्ही? हो, आत येऊ? या ना, या. बॉडी खाली घे. आज कामासाठी मुंबईत आलो होतो. म्हटलं त्याआधी तुमच्याकडे जाऊन सावनीबद्दल थोडीशी चौकशी करावी, त्याशिवाय चैन नाही पडायचं. हो ना. आई, हे राघोबा झेले आणि या त्यांच्या मिसेस, माझ्या सासूबाई. सावनी यांच्याच बंगल्यावर पार्टीसाठी गेली होती. सावनीबद्दल काही माहिती मिळाली का? नाही, अजून काहीच नाही. या मजल्यावरच्या लोकांची कंप्लेंट होती की वास येतोय म्हणून आम्ही आलो तर दार उघडच होता. आधी नाही आला का दिवस? नाही, काल पण येत होता, पण इथे डम्पिंग ग्राउंड जवळच आहे ना, त्यामुळे तिथला असेल असं वाटतं. सगळंच कठीण होऊन बसले हो. म्हणजे जेव्हापासून आम्हाला कळलंय आमच्याच बंगल्यावर आमच्याच त्या आरामखोर पोरांनी पार्टी केली ना, जीव कासावीस झालाय. सतत तुमचा अपराधी असल्यासारखं वाटतंय. आणि खरं सांगू आई, आम्ही आमच्या घराला मंदिर समजत होतो अहो, पण कुंपणच शेत खात आहे ना, तसंच काहीसं झालंय. पण
काळजी नाहीये, पोलिसांनी त्यांना पकडलंय, होईल काहीतरी. श्रद्धाताई, तुम्हाला कधीही सावनीला शोधायला मदत लागली ना, हक्काने मला सांगा. हा राघोबा जेले येईल तुमच्यासाठी सदैव. कारण ना हो, सावनीला शोधणं ही माझी नुसती जबाबदारी नाहीये, ते माझं कर्तव्यही आहे. आणि त्यात जर मी चुकलो ना, तर माझा देव मला कधीच नाही माफ करणार. येऊ मी आई? तुम्हाला काही विचारलंच नाही आम्ही. चहा कॉफी? हो, खरंच नको आई. म्हणजे ही पाहुणचार करण्याची वेळही नाहीये आणि हा प्रसंगही नाहीये. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. बसा. आले. हळून या जरा. मर्डर आहे का? भोसले, आम्हाला आमचं काम पूर्ण तरी करू द्या. चल, तुला नंतर मी रिपोर्ट सांगतो. 5वा मर्डर जमदाडे. सर, पण डॉक्टरांकडून कन्फर्मेशन यायचं अजून. हे बघ, 15 वर्ष झाली ड्युटी माझी. तसे डॉग स्क्वॉडला वास येतात ना, तसे मला वास येतात वेगळे वेगळे. मर्डरचा वेगळा, आत्महत्येचा वेगळा. मर्डर आहे कन्फर्म. सर, तसं असेल तर मग महाडिकांना चौकशीसाठी बोलवून घेऊयात. बोलवायचंच आहे. त्या घरामध्ये एका तरुण मुलीची बॉडी सापडली, त्या महाडिकला बोलवायचंच आहे. मी अशी कसून चौकशी करणार आहे ना मी त्या महाडिकची. महाडिक. चल. सर, CCTVचं करून घेतो उद्याच्या उद्या. ताई, काहीही लागलं तरी सांगा आम्हाला. आमचंही काहीतरी नक्कीच चुकलंय. काय प्रायश्चित्त घ्यावं ते कळत नाही हो. नाही, असं म्हणू नका तुम्ही. तुमचं काय चुकलंय? आपण सगळेच एका विचित्र परिस्थितीत अडकलो. खरं आहे तुमचं म्हणणं ताई, पण माझी खात्री आहे की आपण लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडू. आता फक्त सावनी बाळ लवकर सापडावी ही एकच प्रार्थना आहे ईश्वरचरणी. शुभम शुभम. येऊ आम्ही? आला माशा उघड्यावर घोंगावायला. चल. सर, या घटनेबद्दल काय सांगाल? आत्महत्याच की खून? आणि जरा खून असला, हा शहरातला तिसरा खून आहे. जी मुलगी मेली ती सावनी मिरजकरच आहे का? कोण सांगतं तुम्हाला या सगळ्या चुकीच्या आणि बिनबुडाच्या खबरी? सर, मग तुम्ही सांगा ना बरोबर काय ते बुडासकट. ते आता तुम्ही ही माहिती काढलीच आहे ना की इथे एक मुलगी मेली आहे, तर मग आता तिचं नाव, गाव, पत्ता हे सगळं तुम्हीच शोधून काढा. पोलिसांची काय गरज नाही का? ते तर आम्ही करणारच आहोत, पण कसं आहे, काही गोष्टी स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माउथ आलेल्या चांगल्या ना. तुम्ही तुमचं घोडं दामटवू नका ना त्यासाठी, हो की नाही? योग्य वेळ आली की सगळं सांगणार आम्ही. जेव्हा आम्हाला योग्य वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार. एक्सक्यूज मी. हॅलो. हां, साहेबांना सांगा 4-5 दिवस मुंबईच्या बाहेर निघून जा. हा एक मोठा लोचा झालाय. ओके. सावनी मिरजकरांचं घर हेच आहे ना? हो. आपण? मी प्रसन्न देसाई. तुम्ही? मी सावनीची आई श्रद्धा.
मला तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. काय? तुमची मुलगी हरवली आहे हे तुम्ही इंटरनेटवर टाकलं होतं ना? हो. तिथूनच मला पत्ता सापडला आणि मी इथे आलो. हं. हे बघा, हीच सावनी मिरजकर ना? हो. मी पाहिलं हिला. त्या फॉरेन्सिक वाल्यांकडे दिवसाला 50 बॉड्या येतात, एक लक्षात ठेव. हा, लवकरात लवकर ते रिपोर्ट्स मला हवेत, कळलं? आता माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, नाही तर मी तुझं पोस्टमॉर्टम करील. जमदाडे, कधी? लवकरात लवकर. एक मिनिट. हा प्रसन्न देसाई, ह्याने साऊला पाहिलंय. ओळखतोच तिला? नाही मॅडम, असे ना रोज 10 फोन येतात आमच्याकडे की आम्ही सावनीला पाहिलंय, सावनीला पाहिलंय. 2 ठिकाणी ना आम्ही जाऊन पण आलो. मॅडम काय झालं सांग जरा. नाही पण हा ना घरी आला होता सांगत. ऐकून तर घेऊया ना काय म्हणतो. जमदाडे, लिहून घे ना, तो काय म्हणतो लिहून घ्यायचं. अहो पण तुम्ही का नाही ऐकत आहात? तुम्ही सिरियसली ऐकून तर घ्या ना. डिपार्टमेंटला एवढी एकच केस नाही ना मॅडम, आमच्याकडे खूप मोठ्या डोक्याचा भुगा करणाऱ्या केसेस आहेत. पण माझी सावनी माझ्यासाठी जगात सगळ्यात महत्वाची आहे ना. तुम्ही समजून घ्या, एकदा फक्त ऐक. आम्ही शोधत नाही आहोत का तुमच्या मुलीला? शोधत नाही आहोत, शोधतोय ना. मग हे बघा मॅडम, हे जे स्टार्स आहेत ना, हे काय मिरवायला लावत नाही आम्ही. कामं नाही केली ना तर हेच स्टार्स आम्हाला पोचतात. आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे मॅडम, प्लीज आम्हाला आमची कामं शिकवू नका. अहो नाही, बरोबर आहे तुमचं, पण एकदा ऐकून घ्या फक्त. अहो ते असं काय ऐकून का घेत नाही येते माझं? एकदा फक्त तू काय. हे बघा, सर म्हणाले तसे आम्ही सगळे खूप प्रेशरमध्ये होत आता. अहो पण तुम्हीच म्हणालात ना की आता फक्त हेच शोधू शकतात साऊला, मग त्याने निदान ऐकून तरी घ्यायला हवं की नाही? बरोबर आहे मॅडम तुमचं, पण सावनीची मैत्रीण आहे ना नताशा, हो, सापडली का ते? नाही, तिची डेड बॉडी सापडली आम्हाला. किलवर माझ्या माणसानं त्या मुलीला एकदम सेफमध्ये उचललं होतं. म्हणजे तिथे आजूबाजूला CCTV नव्हते, म्हणूनच मी तसा प्लॅन केला होता. आता त्या मुलानं त्या मुलीला कुठनं पाहिलं मला काही नाही, पण तुम्ही काळजी करू नका. ती मुलगी कुठे आहे हे कोणाचाही बाप सांगू शकणार नाही. मी केलंय मॅनेज सगळं. आम्ही आता तिथूनच आलोय, त्यामुळे सर डिस्टर्ब आहेत. तुम्ही प्लीज थोडं कॉपरेट करा, मी बघते याचं काय करायचं ते. शांत व्हा. साऊ